सुरुवातीला बातमी येते पावसासंदर्भातली। पश्चिम राजस्थानमधून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केलाय। त्याचा प्रभाव महाराष्ट्रातही जाणवू लागलाय। गेल्या 2 दिवसांपासून राज्यात परतीचा पाऊस सक्रिय झालाय। अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। रायगड आणि पुणे घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सातारा घाटमाथ्यासह छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड मध्येही पावसाचा ऑरेंज अलर्ट आलेला आहे। तर उर्वरित महाराष्ट्रात येलो अलर्ट आहे। पुढील 2 दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार आहे। ठिकठिकाणी हवामान खात्याने अलर्ट दिलेले। त्यानंतर पावसाचा जोर कमी होणार आहे। तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता नंतर आहे। दरम्यान सोलापूरच्या करमाळ्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। मुसळधार पावसामुळे कोर्टी गावात पाणी साचलं। गावातल्या घरांमध्ये, दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। करमाळा ते कोर्टी रस्त्यावरील पूलही पाण्याखाली गेला। तिथेही एसटी अडकून पडली। मागील काही दिवसांच्या या मुसळधार पावसामुळे सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील बोरी नदी परिसरातील गावातही पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। बोरी नदीच्या पूर परिस्थितीमुळे गावातले मार्ग बंद झालेले आहेत। पुराच्या पाण्यात रुग्णांना स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। पुराच्या पाण्यामुळे रुग्णवाहिका गावात पोहोचू शकत नसल्यामुळे रुग्णांना गावातील ओढ्यावरचा पूल बैलगाडीने पार करावा लागतोय। गावातील वृद्ध महिलेला दवाखान्यात नेण्यासाठी गावात रुग्णवाहिका पोहोचत नसल्याने नागरिकांनी बैलगाडीने तिला रुग्णवाहिकेपर्यंत नेलं। अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी गावात ही विदारक स्थिती पाहायला मिळते। दुसरीकडे जळगावमध्ये पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी परिसरात दुपारपासून ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू आहे। सातगाव डोंगरी गावामध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे। घाटनांद्रा शिवारात झालेल्या जोरदार पावसामुळे दगडी नदीला पूर आलाय। त्यामुळे सातगाव डोंगरी हे गाव हे जलमय झालेलं आहे। तर गावाजवळील डोंगरी धरण देखील ओव्हरफ्लो झालंय। शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय। मोठं नुकसान झालेलं आहे पिकांचं। हो भाग्याला जाड रे। तर बीडला देखील मुसळधार पावसाने फटका दिलेला आहे। बीडच्या आष्टीमध्ये हेलिकॉप्टरने रेस्क्यू ऑपरेशन करावं लागलेलं आहे। इतका पूर तिथं निर्माण झालेला आहे। 2 दिवसांपासून आष्टीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। पूरग्रस्त गावांमधून शेकडो नागरिकांची सुटका आतापर्यंत करण्यात आलेली आहे। मात्र घरं आणि शेत पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। सुरेश धस यांनी पूरग्रस्त गावात पाहणी केली, शेतकऱ्यांशी संवाद साधला। बीडच्या आष्टीमध्ये हेलिकॉप्टरने रेस्क्यू ऑपरेशन करावं लागलेलं आहे। 2 दिवसांपासून आष्टीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। पूरग्रस्त गावांमधून शेकडो नागरिकांची सुटका करण्यात आलेली आहे। गावातल्या घरांना पुराच्या पाण्याने अक्षरशः वेढा घातलेला आहे। घरं तसंच शेत पिकांचंही मोठं नुकसान झालेलं आहे। परतीच्या पावसानं राज्यात धुमाकूळ घातलेला आहे। त्याचा फटका बीडला सुद्धा बसलेला आहे। बीडमध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यात आष्टीमध्ये सुद्धा मुसळधार पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। इथं नागरिकांच्या घरांना पुराच्या पाण्याने वेढा घातलेला आहे। त्यामुळेच नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन हे हेलिकॉप्टरनं करावं लागतंय। दुसरीकडे संभाजीनगरच्या पैठणमध्ये पावसाचा असाच कहर पाहायला मिळतोय। मुसळधार पावसामुळे राहुल नगरमध्ये पाणी साचलंय। संपूर्ण वस्तीच पाण्याखाली गेली आहे। त्यामुळे स्थानिकांची इथं तारांबळ उडालेली आहे। वस्तीत पाणी शिरल्यामुळे घरांमध्ये पाणी शिरतंय। त्यामुळे घरातल्या सामानाचं नुकसान होतं आहे। सगळ्या घरांना या पाण्याने वेढा घातलेला आहे। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातही सकाळपासून पाऊस सुरू आहे। आमठाणा धावडा गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। तर तालुक्यातील देऊळगाव बाजार इथं पाणी शिरलं। आमठाणासह आजूबाजूच्या वाड्या वस्त्यांमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे। तर पुलावरून देखील पाणी वाहत आहे। त्यामुळे वाहतुकीला फटका बसलेला आहे। नागरिकांना सुद्धा या पुरामुळे त्रास सहन करावा लागतो आहे। यानंतर जाऊया नागपूरमध्ये। नागपूर शहरासह जिल्ह्यातही अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली। वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला। विदर्भात येलो अलर्ट आहे। नागपूर, अमरावती आणि वर्धा या 3 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाल्याने जनजीवनही विस्कळीत झालेलं आहे।
छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील राहुल नगरमध्ये अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। जायकवाडी धरणातून पाणी सोडल्यामुळे 1500 लोकवस्ती असलेल्या गावात पाणी शिरलं। अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालं। नागरिकांवर भर पावसात घराबाहेर पडण्याची वेळ आली। याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील राहुल नगरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि यावेळी या ठिकाणी अक्षरशः अख्खी वस्ती पाण्याखाली गेली। ही गाडी बघा, गाडी अर्धी ही सगळी दुचाकी आहे ती पाण्याखाली गेली आहे आणि घरात आपण थोडस बघूया। मोठ्या प्रमाणात पाऊस किती भयंकर होता हे बघा। हे संपूर्ण घर पाण्याखाली गेलेलं आहे। अख्खं कुटुंबातलं हे सगळं धान्य असतील, घर, पलंग, सगळे या गोष्टी पाण्याखाली गेलेल्या आहे आणि वाईट परिस्थिती आहे एकदम। हे सगळं मी तुम्हाला घर दाखवण्याचा प्रयत्न करतो। या घरात पूर्ण हे थोडं बघा, हे खाली बघा, बाबा बसले, त्यांच्या पायापर्यंत गुडघ्यापर्यंत सगळं पाणी आहे आणि आपण हे किचन आहे, किचन मध्ये संपूर्ण किचन अस्तव्यस्त झालेलं आहे आणि प्रचंड असा हा पाऊस झाला। काय झालं दादा नेमकं इथं? पाण्यामुळे झालं, पावसाच्या पाण्यामुळे। आणि ग्रामपंचायतने 40 वर्षामध्ये आतापर्यंत आमच्या गल्लीमध्ये नाली पण नाही केली आणि रोड पण नाही केला। सगळ्या राहुल नगर मध्ये गट्टू बसवण्यात आले, पण आमच्या गल्लीमध्ये आणखी गट्टू पण बसवण्यात आले आणि नाली पण नाही, अंडरग्राऊंड आणि काहीच नाही। हे बघा, हे तुम्हाला हे सगळं बघा, हे गॅसचं सिलेंडर आहे, पूर्ण पाण्याखाली आहे। घरातील सगळं सामान अस्तव्यस्त झालेलं आहे। ही सगळी परिस्थिती आहे। पूर्ण किचन पाण्याखाली आहे, घर कपाट पाण्याखाली आहे। हे बघा, हे सगळे कपडे आहे, हे फ्रीज बघा, हे हा त्यांच्या घरातील फ्रीज जो आहे तर तो सगळा पाण्याखाली गेलेला आहे आणि वाईट परिस्थिती। घरात पेशंट आहे आणि घरात पेशंट असताना ते देखील पाण्याखाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। वाईट परिस्थिती आहे, थोडस दाखवण्याचा प्रयत्न करतो। राहुल नगर मधील ही परिस्थिती आहे। हे बेड आहे, बेडवर हे बघा इथपर्यंत पाणी आहे सगळं हे, आणि याच ठिकाणी वरती आजारी पेशंट पडलेला आहे। काय झालं बाबा नेमकं? पाणी जायला जागा नसल्यामुळे जायकवाडीचं पूर्ण पाणी येऊन बसलं इथं घरामध्ये। आता काय करायचं? याच्या खाली गट्टू काढलेले, याच्या खाली गट्टू ठेवून आता बसायचं। आता जेवायचं कसं, खायचं कसं? ही चुकी आहे, ग्रामपंचायतीची चुकी आहे। ग्रामपंचायतीने झाले 40 वर्ष राहतो सर इथे मी। 40 वर्षापासून हे एक वेळेस रोड झाला फक्त सिमेंटाचा, आणि हा समोरचा जो रोड झालेला आहे तो 40 वर्षामध्ये 3 वेळेस झाला। म्हणजे त्याचा टप्पा वाढला गेला। त्याचा टप्पा वाढला गेल्यानंतर हा ऑटोमॅटिकच खाली राहिला। हा खाली राहिल्यामुळे घरात पाणी येते, बार बार पाणी येतं। प्रत्येक वर्षी पाणी येते घरामध्ये। आणि ही माझी भावजोई, पहिल्यांदा जेवढं पाणी आलं, पहिल्यांदा नाही, प्रत्येक वर्षी पाणी येते, प्रत्येक वर्षी पाणी येते, पण याची दखल कोणी घेतल्या जात नाही। ही सगळी परिस्थिती आहे। थोडस तुम्हाला बाहेर दाखवण्याचा प्रयत्न करतो। ही पूर्ण वसाहत राहुल नगर पाण्याखाली गेलेली आहे। परिस्थिती अशी आहे की आता हे पाणी बाहेर काढावं कसं, असा प्रश्न जे आहे तर या ठिकाणी या लोकांच्या समोर पडलेला आहे। सगळी वस्ती या ठिकाणी पाणी, महिला, पुरुष, लहान मुलं सगळे रस्त्यावर आलेले आहे। वाईट परिस्थिती। हे बघा पाणी कुठपर्यंत आहे, हे सगळं लोक थोडस घर दाखवणे। हे बघा, हे किचन बघा, सगळं पाणी घरामध्ये किती कमी, काय करावं आम्ही पाण्याला? धान्य आहे की वल्ल झालंय, भांडे वाहून चालले, मध्ये जाऊन पाणी आहे का नाही घरामध्ये? या नाली बिलीचं काही करते का नाही गावात? ही सगळी परिस्थिती आहे। आता या सगळ्या गोष्टीचे पंचनामे देखील केले जाणार आहे। तहसीलदार या ठिकाणी पोहोचलेले आहे। ही सगळी वस्ती पाण्याखाली गेलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात या नागरिकांचं राहुल नगर मध्ये नुकसान झालंय। आता या लोकांना तात्काळ मदतीची गरज आहे, कारण आर्थिक नुकसान खूप झालंय। धान्य असतील, किचन असतील, सगळ्या गोष्टी वाहून गेलेल्या आहेत। त्यामुळे आता तात्काळ पंचनामे करून मदत करण्याची मागणी केली जाते। मोहसिन शेख, NDTV, पैठण, छत्रपती संभाजीनगर।